रेवाड्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ती जागा मात्र फार कमी आहे. 2.5 गुंठे जागा आहे आणि समोर आपला रस्ता आहे, जिथं आपला दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बरोबर साधारण समोर ते येतं. त्याच्यामुळं चारही बाजूला सेटबॅक सोडावं लागतील. ते करून आयुक्तांनी मगाशी मला सांगताना सांगितलं जवळपास 14 मजले वर जावं लागेल. आता इतके मजले जाण्यात काही अर्थ नाही. त्याचं म्हणजे उभा फारच कमी रुंदीचं ते होईल. त्यापेक्षा किती रुंदीचं केलं, 6 मजली जावं, 7 मजली जावं वाटताना तर ते बाहेर हेरिटेज स्ट्रक्चर वाटलं पाहिजे. आतमध्ये मात्र शाळा भरत असताना सगळ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला सगळ्या सुविधा तिथं देता आल्या पाहिजे. एक तिथं अडचण आहे पार्किंगची अडचण दूर करण्याच्या करता आम्हाला तिथं पाठीमागे एक जागा आहे जी मगाशी सुचवलेली आहे. ती जागा खास ह्या पार्किंगच्या करता देता येते का असाही प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत. आणि तिथं पण चांगलं आता ती तर फार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली होती. माझ्या माहितीप्रमाणे 4/12/2023 जिल्हाधिकाऱ्यांनी तो सगळी जागा ताब्यामध्ये घेतली आणि कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर केली. कॉर्पोरेशननी आता तिथं पत्रा मारलेला आहे. आता तिथं ज्यांनी हायकोर्टात गेले, जे कोणी सुप्रीम कोर्टात गेले, तिथं न्यायव्यवस्थेने जो काही न्याय द्यायचा आहे तो दिलेला आहे. त्याच्यामुळं तिथं आता कुठली अडचण राहिलं त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे. हे सभागृहामध्ये देखील एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं. आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले आहेत. आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे. जरांगेंचे डिमांड रोज बदलत जातात. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी एक नवीन मागणी केली की आई मुलाला कुणी काय मागणी करावं हा जसा त्याचा अधिकार आहे. सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो. त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या सगळ्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं. परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते. त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं. त्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना ह्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतोय. सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे आणि जिल्हा बँक घोटाळा प्रकरण मी रात्री ती बातमी बघितली. आता त्याच्याबद्दलचे मला बारकाईनं कुठली माहिती नाही. शेवटी न्यायव्यवस्था त्यांचं काम करते. ज्यांच्यावर आरोप असतात तो आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करण्याच्या करता चांगले वकील देतात आणि आपली भूमिका मांडतात. आता त्याच्यामध्ये शिक्षा झालेली मी पण टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघितलेलं आहे. आता त्या संदर्भात पुढं ते काय करणार आहे मला त्याच्याबद्दलचं काही माहिती नाही. आपण अमित शहाची भेट घेण्यासाठी जाणार होतो परंतु अमित शहाचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं. 3 महत्त्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं राज्यसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं हे सगळ्या कामातनं मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिला आहे. आम्ही आज जरी मी पुण्यामध्ये दुपारपर्यंत असलो, दुपारनं मी जाणार आहे. उद्या मी बारामतीत आहे दिवसभर, परवा मी दिवसभर पुन्हा पुण्यामध्ये आणि 26 पासून पुन्हा तिकडे आहे. ह्या 2-3 दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ. ताईचं निलंबन झालंय त्याच्यामध्ये एकट्यांचं नाही झालेलं, अनेक खासदारांचं झालं. ज्यावेळेस खासदार आमदार विधिमंडळामध्ये काम करत असतात, लोकसभेमध्ये काम करत असतात, राज्यसभेमध्ये काम करत असतात, त्यावेळेस कुठल्या गोष्टीचा नियमाचा भंग झाल्यानंतर ॲक्शन त्या बाबतीमध्ये घेतली जाते.
तशा पद्धतीने ऍक्शन घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली. दादा 150 मला माहित नाही ना बा, मला विधानसभेचं विचारलं असतं तर मला तिथं काय घडलंय. ही लोकशाही आहे का? म्हणजे सगळे विरोधक मुक्त संसद करायचं चाललंय. एक मिनिट, असं तुम्हाला वाटतं? उद्याच्याला वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण अनेकदा अनेक कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले. जर तिथं माझ्या माहितीप्रमाणे उपराष्ट्रपती महोदयांचा अपमान करण्यात आला, आज राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील, ह्या ज्या काही पोस्ट आहेत ह्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत. लोकशाही पद्धतीनं एवढ्या म्हणजे एवढ्या मोठ्या भारतामधनं निवडून गेलेले ते सगळे लोक असतात आणि ते आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं करत असतात. कारण ज्यावेळेस एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचाराच्या लोकांना निवडून देतो, याचा अर्थ कुठंतरी जनाधार हा त्यांनी मिळवलेला असतो आणि त्याच्यात ती व्यक्ती उपराष्ट्रपती महोदय देखील अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वतःचं काम पार पाडतात. असं असताना तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे, असं माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्या आधारे मी तुमच्याशी बोलतो. दादा 27 तारखेपासून शेतकरी राम मंदिराला तुम्हाला आमंत्रण आलंय का आणि तुम्ही जाणार आहात राम मंदिर? मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेलं नाही. आलं तर जायचा जरूर मी विचार करीन. कारण आपण कुठंही मंदिर, आता सकाळी मी आलो तिथं आपलं श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे. आपण तिथं गेलो, दर्शन घेतलं, दर्शन घेऊन कामाला लागलो. ही आपली पद्धत आहे, ही आपली परंपरा आहे. आपण कुठंही गेलो तरी म्हणजे मी तरी सर्व धर्म समभाव मानणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं कुठंही गेलं तरी आपण तिथं आदर करतो. कुणाचाही आपल्याला अनादर करायचा नाही. प्रत्येकाची भक्ती असते, प्रत्येकाचे कुठं ना कुठं एक त्यांना मनापासून वाटतं, श्रद्धा असते. त्या श्रद्धेला कुठंही आपल्याला दुखवायचं नाही. दादा आरएसएसची जात न्याय जनगणनेला विरोध आहे आणि सगळ्यांची मागणी तीच आहे. मग मार्ग कसा नाही रे बाबा, तुझा दुसरी बातमी ऐकतच नाही. त्यांनी सांगितलं ना की आमची मागणार ते घेतले पाहिजे, जनगणना जात न्याय झालं की नाही. नितीन गडकरी काल म्हटले की कोण कुठल्या पक्षात सध्या जाईल तो त्यांचा अधिकार आहे. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मठाला जाल, परवा ETVला जाल, तेरवा लोकशाहीला जाल, मग TV9ला जाल. असं कसं चालतं? आम्ही काही बोलतो का रे तू इकडं का गेलं का तिकडं गेला? तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला, तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. जसं तुमच्या क्षेत्रात आहे तसं आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये असंच आहे. गुंडाळून ठेवले दादा. तत्व नाही का? तत्व कशाची गुंडाळली? कारण हे दोन्ही तुलना कशी होणार? नाही, तत्व आम्ही कसं? नोकरी एक मिनिट, तत्व गुंडाळी उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून दचमा करू नको. अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळलेले नसतात. आजपर्यंत तू जर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडल्या. इंदिराजींनी पण आणीबाणी आणली, त्याच्यानंतर काय घडलं, वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेले तुम्ही बघितलं ना. त्याच्यातनं जनता पक्ष स्थापन झाला. त्यावेळेस तत्व कुठे गेलेली होती? त्या वेळेसची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात, देशाच्या पातळीवर पण घेतले जातात, राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे, संविधानाने दिलेला आहे, घटनेने, कायद्याने, नियमाने दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे. दादा काल बैठक पार पडलेली आहे. कशाची? अजित पवार गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची. अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. नाही तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा. पण मग काय लोकसभेचं काय कशा पद्धतीने आम्ही करू ना. मी कालच सांगितलं त्या संदर्भात आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील. काही अडचणी येईल असं मला वाटत नाही.